मित्रांनो, मी प्रीतम ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आपण ब्रेड पासून पकोडे बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। त्याला लागणारे साहित्य पाहू। चला, हळद, जिरे, मीठ, तिखट आणि ब्रेड आणि बेसन पीठ। चला तर आपण सुरुवात करू। बेसन पिठामध्ये आपण हळद सर्व टाकलेलं आहे। हळद, मीठ, जिरेपूड आणि तिखट। चला तर आपण सुरुवात करूया। आपण ब्रेड मधूनच कापून घेणार आहोत दोन। ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलांना लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी ब्रेड पकोडे आहेत। हे ब्रेड पासून बनवलेले। चला आपण गॅस ऑन करू। तेल टाकून तेल टाकलेलं आहे। पीठ असं हे भिजून घ्यायचं आणि 10 मिनिटं ठेवायचं असं भिजून। त्यामुळे छान पकोडे होतात, ब्रेड पकोडे। आणि आता प्रत्येक अशा प्रकारे बॅटर भरून अशा प्रकारे पूर्ण डीप करून आपण बेसन पिठामध्ये आपण हे फ्राय होण्यासाठी टाकणार आहे। असे पलटी करू थोडं। हे पहा, असे लाल होऊ द्यायचे पकोडे। छान असे क्रिस्पी होते। थोडेसे अजून मावून हे होऊ द्यायचे, लाल होऊ द्यायचे थोडे। काय मागचं मी करून बघतो कशी। झालेले आहेत आपण। हे पाच मस्त झालेले आहेत। हे पण बिस्किट
ते छान फ्राय झालेत आपण काढू. चला, आपली रेसिपी तयार आहे, ब्रेड पकोडे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स. हे आपल्याला टोमॅटो सॉससोबत खाता येतं. चला तर माझ्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.